नमस्कार. स्वराज्य मराठीमध्ये आपले स्वागत. पाहूया सविस्तर बातमी. सर, काल तुम्ही नाराज असल्याची चर्चा होत्या बाबत पदावरून पालकमंत्री स्वतः नाराज आहेत अशा देखील बातम्या होत्या. अशी चर्चा आणि काय खरं सर? बघा, काल पालकमंत्री म्हणून मी नाराज होतो, प्रेसला गेलो नाही, मग काहीतरी वेगळे विचार आहेत का, अशा सर्व बातम्या आपल्या माध्यमातून चालत आहेत. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, काल सकाळी एकनाथ शिंदे साहेबांचा फोन आला. त्यांनी 2 नावाची घोषणा केली. एका नावाला मी थोडासा विरोध केला, हे सत्य आहे. परंतु जेव्हा दुपारी त्यांनी फायनल आदेश काढला आणि मला सांगितलं की आपल्याला त्याच नावाला आपल्याला संमती द्यायची, आणि त्या पद्धतीने आम्ही राजेंद्र जंजाळच्या नावाला संमती दिली. आणि त्यांनी आदेश काढल्यामुळे आम्ही कोणत्याही नगरसेवकांनी ज्यांनी फॉर्म घेतले होते त्यांनाही सांगितलं की आता कोणी फॉर्म भरायचा नाही, आपल्याला जो पक्ष आदेश आलाय तो मानायचा. म्हणून आम्ही एकदा निर्णय झाला ना, तर मग त्याच्यावर पुन्हा आम्ही आर्ग्युमेंट करणं किंवा पुन्हा त्याच्या विरोधात काहीतरी उठाव करणं, काहीतरी फॉर्म भरणं, मग तो मागास घेण्यासाठी विनवण्या करणं, हा प्रकार आमच्याकडे होत नाही. खरं तर निवडणुकीचं जे सगळी प्रक्रिया असते ती पारदर्शक असणं निवडणूक आयोग सांगतं, मात्र एकूणच सत्ताधारी आमदाराकडूनच असं उल्लंघन नियमांचं होत आहे. बघा, विलास भुमरेंनी जे केलेले ते खरं थोडी चूकच आहे, ते आम्ही मान्य करतो. परंतु इमोशनली किंवा आपला चल बाळा मतदानाला जाऊ अशा पद्धतीने त्यांनी त्या विचार न करता मुलाला घेऊन गेलं होतं. त्या मुलाला काय माहिती कोण कशाची कोणती निवड, कोण काय आहे आणि काय बाकी प्रक्रिया असते. म्हणून त्याने घेऊन जाऊन फोटो काढणे हाच फक्त त्याच्या मागचा त्यांचा हेतू होता. परंतु खऱ्या अर्थाने त्यांची कोणती थोडी चूक झालेली, त्याची मी दिलगिरी सुद्धा व्यक्त करतो. असा प्रकार व्हायला नको, आणि तोही लोकप्रतिनिधीकडून व्हायला नको होता. हे तेवढं सत्य आहे. म्हणून आता झालंय ते मुलांच्या बाबतीत आहे, ते काही बोगस मतदान किंवा इतर बाबी नाही त्याच्यात. म्हणून आता या विषयाला जास्त आणखी वळण देऊ नये. संजय शिरसाट यांच्यासोबत सुरू होतं पालिका दूर ठेवण्यासाठी आम्हाला सत्य द्यायचं होतं, पण वरिष्ठ नेत्यांच्या मनात काही वेगळं होतं, त्यावरून त्यांची लायकी कळत नाही, हे इम्तियाज जलील खोटं आहे, खोटं बोलतोय. माझं कधीही त्याच्याशी बोलणं झालं नव्हतं, आणि मला वरच्या लेवलला विचारायची सुद्धा आवश्यकता नाही. या गोष्टी एमआयएम बरोबर जायची गरज नाही, हे मी स्पष्टपणे पहिल्यांदा सांगितलं. ना एमआयएमला आम्ही पाठिंबा देणार ना पाठिंबा घेणार. त्यांची तर खुल्या आमाशी ऑफर होती की शिवसेनेने त्यांचा उमेदवार उभा करावा, आम्ही त्याला पाठिंबा देऊ. अरे, तुझ्या पाठिंबा घेण्यात आम्हाला काय इंटरेस्ट आहे? सत्तेसाठी थोडी जलमलो आहे. म्हणून आम्ही त्याचा पाठिंबा घेणार नव्हतो म्हणजे नव्हतो, हे स्पष्टपणे आहे. म्हणून आमची लायकी पक्षामध्ये काय हे आम्हाला माहिती. पण तुम्ही लोकांच्या दारोदार जे फिरले ना, की काहीतरी करायला पाहिजे, काहीतरी गडबड करायला पाहिजे, या ठिकाणचा भगवा उतरण्याची जी काही तुमची मनशा होती ना, ती आम्ही कधी पूर्ण होऊ देणार नाही, हे या बाबतीवर स्पष्ट आहे. स्वराज्य मराठी, बातमी नाही जबाबदारी. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.